सद्गुरू भगवान बाबांना ऐश्वर्य संपन्न ही पदवी प्राप्त झाली महाराज. पण बाबांना ऐश्वर्य संपन्न का म्हणतात हे लक्षात ठेवा. का म्हणतात? किती ऐश्वर्य होते बाबांकडे. बाबाचं एक सांगणं होतं महाराज. बाबा समाजाला एक गोष्ट सांगायचे, अरे आपण विश्वमाऊली ज्ञानोबारायांची लेकरं आहेत आणि ज्ञानोबाराय दुबळी नाही, ज्ञानोबाराय विश्वाची माय आहे आणि तिचे आपण लेकरं आहेत. ब्रह्मांडाचा मालक पांडुरंग त्याची आपण लेकरं आहेत. मग आई आपली एवढी ऐश्वर्य संपन्न आहे, तिच्या लेकरांनी दुबळं राहावं नाही. अरे दुबळं कधी राहू नये, असं थाटात राहावं, असा बाबांचा संदेश होता महाराज. आणि बाबा ऐश्वर्य संपन्न होते. तुम्हाला सांगेल बाबा किती ऐश्वर्य संपन्न होते. बाबांच्या बोटामध्ये एक अंगठी होती महाराज, अंगठी. बाबांच्या बोटामध्ये एक अंगठी होती आणि त्या अंगठीमध्ये एक खडा होता. त्या खडा नसून त्याचं नाव पाचू आहे. पाचू. काय नाव आहे? पाचू. पण एक ध्यानात ठेवा, बाबांच्या बोटामध्ये जी अंगठी होती आणि त्या अंगठीमध्ये जो खडा होता, त्या खड्याची, त्या पाचूची आज तागायत किंमत 25 लाख रुपये आहे. मला सांगा अशा बाबांकडे किती अंगठ्या होत्या ज्या अंगठीमध्ये एका अंगठीच्या खड्याची 25 लाख किंमत आज आहे त्या पाचूची. तर बाबा किती ऐश्वर्य संपन्न होते. म्हणूनच तर बाबांना ही पदवी सुद्धा शोभते महाराज, ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा.